तुमच्या बरोबर असं कधी होतं का की तुमच्या एखाद्या दिवशी मनाने काम करतात पण ते पूर्ण करतात? माझ्या बरोबर असं कधीच होत नाही. सकाळी सकाळी मला न सांगता हे भाजीपाला आणायला गेले आणि खूप साऱ्या पालेभाज्या घेऊन आले, पण बाकी काय काय लागतं हे त्यांनी मला विचारलंही नाही आणि त्यांनी घेऊनही आले नाही. आणि काय काय पालेभाज्या होत्या आणि त्याचा कसा विल्हेवाट लावला लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आता पालेभाज्याने पूर्ण आठवडा पुरत नसतो ना, त्याच्यामुळे बाकीचा जो भाजीपाला आहे तो मी बाहेर जाऊन घेऊन आले. सायंकाळची वेळ आहे आणि प्रश्न पडला की आज नेमकं बनवायचं काय जेवणामध्ये, म्हणून म्हटलं चला अगोदर भाजीपाला निवडूया आणि त्याच्यानंतर वट्टा क्लीन करून घेऊया. एकदा किचन क्लीन झाली ना की डोकंही शांत होतं आणि सुचतं की नेमकं आपल्याला काय करायचंय. आणि सोबत इवाच्या गप्पा होत्याच, बोर न होऊ द्यायला. दररोज इवा सायंकाळच्या वेळी मला गप्पा मारत बसते किचन मध्ये आणि त्याच्यामुळे माझी कामं सुद्धा फटाफट होतात. खूप वेळाच्या डिस्कशन नंतर माझं आणि इवाचं ठरलं की आज आपण सँडविचेस बनवायचे. आणि आमच्याकडे एक सँडविच मेकर पण आहे जे माझ्या मम्मीने मला आणून दिले. आणि तसाही आता थोड्या वेळाखाली मी भाजीपाला आणलेलाच आहे, म्हणजे सॅलेडचं सामान आणलेलेच आहे. त्याच्यामुळे विचार केला की चला आता आज हे बनवूया. थोडा वेळ मजा मस्ती केली, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मस्त सँडविचेस बनवले. त्याची रेसिपी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.